नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आई या एकाच शब्दात वात्सल्य, माया आणि ममता एकवटली आहे. आपलं जगणं आणि मरणं आई या दोन शब्दांच्या भोवतीच गुंतलेलं आणि गुंफलेलं असतं. आईचा परिसस्पर्श आपल्या आयुष्याचं सोनं करतो. म्हणूनच मदर्स डेच्या निमित्तानं जगातल्या तमाम मातांना सलाम करणार हा कार्यक्रम आई तुझा हात परीस. या कार्यक्रमातनं आपण मराठीतल्या विविध कवींनी आईच्या संदर्भात मांडलेलं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत मराठीतले ख्यातनाम कवी, लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे. मोरे सर, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्ते. एकूणच आईच्या संदर्भामध्ये मराठीमध्ये वेगवेगळ्या कवींनी आत्तापर्यंत लिहून ठेवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आईचं सगळं विश्व, भावविश्व, आई आणि मुलाचं भावविश्व मराठी कवितेमध्ये वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्ही प्रामुख्यानं लोककवी म्हणून या सगळ्या प्रोजेक्टमध्ये, आईच्या कवितांच्या प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून आहात, किंबहुना तुम्ही त्याची सगळी सुरुवात केलेली आहे. या सगळ्या आईच्या कविता आपण जे गावोगाव पेश करतो, याची सगळी मांडणी करण्याची कल्पना कशी आणि केव्हा सुचली? 99 मध्ये औरंगाबादला एकांकिका स्पर्धा चालल्या होत्या. त्याच्यामध्ये मित्रांनी सुखात्मिका शोकात्मिका नावाची एक नाट्यछटा सादर केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी काही कविता सादर केल्या आणि तिथून हा प्रवास सुरू झाला आहे. बरोबर. एकूण आता आपण आईचा हात हा परीस असं म्हटलेलं आहे आणि तुमची पण एक कविता आईच्या संदर्भातली जी आहे, मला वाटतं या कार्यक्रमाची आणि या मैफिलीची सुरुवात त्या कवितांनी आपण करूया. नक्की नक्की. त्याआधी तुकडा एक असा आहे की चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. मोरांच्या पायांना रक्तपिती झाली आहे. आयुष्य ठिबकतंय सलाईनसारखं, आयुष्य ठिबकतंय सलाईनसारखं. काल एक बाप कामावरून निघालाय पायी, अजूनही घरी पोहोचलेला नाही. या शहराच्या श्वासाला दवाखान्याचा वास आहे. या शहराच्या श्वासाला दवाखान्याचा वास आहे. आई शपथ चिमण्याने आता गर्भ सांभाळायला हवा. आई शपथ चिमण्याने आता गर्भ सांभाळायला हवा. आणि तुम्ही मला दुर्गेश त्या पद्धतीने कविता अशी ती, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला. हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी. चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करम लिवल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज. घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती. दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा. तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. क्या बात आहे, क्या बात आहे. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा. आईकडं असलेलं हे मागणं मला वाटतं तुम्ही या सगळ्या कवितेमधनं मांडलेलं आहे. एकूणच आईच्या संदर्भामध्ये सगळ्याच कवींनी, बहुतेक सगळ्या कवींनी किमान एक का होईना कविता मराठीमध्ये लिहिलेली आहे. या सगळ्या कवितांचं आपण जेव्हा संकलन करत होता, त्यामध्ये एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं की बोली भाषेमध्ये सुद्धा ज्या आईच्या संदर्भातली अभिव्यक्ती आहे
ती आलेली आहे. हो हो. मग ती कोकणी असेल, मग ती अहिराणी असेल, मग ती वऱ्हाडी असेल किंवा मराठवाड्याकडची जी आपली डायलेक्ट आहे ती असेल. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे आईची अभिव्यक्ती आपल्याला दिसते. याची सगळी निरीक्षणं आणि या सगळ्या कविता तुम्ही सगळ्या ज्या गोळा करत होता आणि त्याला चाली लावत होता, त्या कविता सादर करत होता, तर या सगळ्या कवितांची बांधणी करत असताना हे जे बोलीभाषेचं वैभव आहे ते कसं सांगाल? मुळात दुर्गेश, ज्या सगळ्या कवींनी आईच्या कविता लिहिल्या ना, तर आईची कविता लिहिणारा कवी जो आहे ना, त्याचा चेहरा एकसारखा होत जातो. सगळ्यांचे चेहरे एकसारखे वाटतात, सगळ्यांच्या भावना एकसारखे वाटतात. त्याचं कारणच मुळात असं आहे की समजा ती भगिनी जर समजा खानदेशातली असेल आणि ती आईच्या बाबतीत व्यक्त होते अहिराणीमधून, तर ती व्यक्त होताना म्हणते ती, गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेरनी येस माहेरनी येस, गहू दयस बाजरी दयस, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, येड्या मन घेर धीर, गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर, गहू दयस बाजरी दयस. इकडे वसई विरारमध्ये राहणारी लेख जी आहे ती आईची आठवण काढत असेल ना, तर किती समांतर पातळीवर येतात. सारा रा 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 रे माझे नाकवा, रुपये 15 वसईचे बंदरा, योगे रुपयाने मला बंदरा, नाखवा वलव वलव बेगीन वलव तुझा होर का, नाखवा वलव वलव बेगीन वलव तुझा होर का, श्रावण गेलाने भदवा उंगवला, श्रावण गेलाने भदवा उंगवला, बाई द्यामना महिन्याची रजा गो, बाई द्यामना महिन्याची रजा गो, कशाला दुये तुला महिन्याची रजा गो, कशाला दुये तुला महिन्याची रजा, माझ्या आईची याद मना परते, माझ्या आईची याद मना परते. ही आईची याद परते म्हणताना ही पडणारी याद जी ना, ती आपल्या सगळ्या बोलीभाषेमध्ये अप्रतिम व्यक्त झाली आहे. म्हणजे आपण तिकडे विदर्भात गेलो की सगळं पाचपोळांचा सूर आपल्याला सापडतो. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, आया बाया सांगता की मी होतो जवा तान्हा, दुष्काळाच्या साली माय चाटला होता पान्हा, पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी, अरे करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, बाप लावे मायच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, हे दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप, दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप, थर थर कापे माय लागे तिले धाप, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, हो माय हंबरून
वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. म्हणजे बहिणाईने पण आपल्या कवितेमध्ये पकडलंय ना. हो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. मराठवाड्यातले सुरेंद्र नाईक म्हणतात, जात्यामध्ये दाणे नाही, जात्यामध्ये दाणे नाही, तरीही माया वढायची. डोळ्यामध्ये पाणी नाही, तरीही माय रडायची. जात्यामध्ये दाणे नाही, पोरांना द्यायची ती एकच भाकर, आपण उपाशी रायाची मातर, आपण उपाशी रायाची मातर. हाती घेऊन सुईनी दोरा, हाती घेऊन सुईनी दोरा, कित्येक मन जोडायची. डोळ्यामध्ये पाणी नाही, तरीही माय रडायची. शिकुनी सौरुनी मोठा हो बापा मोठा हो, ज्ञानाच्या मंदिरी तू पायरीचा गोटा हो. ज्ञानाच्या मंदिरी तू पायरीचा गोटा हो. माझ्या काळ्या शारपाठीवर, माझ्या काळ्या शारपाठीवर या अक्षर रेषा वढायची. डोळ्यामध्ये पाणी नाही, तरीही माय रडायची, तरीही माय रडायची. डोळ्यामध्ये पाणी नाही तरी माय रडायची, यासारखी सुंदर अभिव्यक्ती अनेक कवितांमधनं मराठीमधल्या आलेली आहे. या सगळ्या कवितांचा सगळा जो प्रवास आहे हा आपण पुढच्याही टप्प्यामध्ये पाहत राहणार आहोत, ऐकत राहणार आहोत. आई तुझा हात परीस या कार्यक्रमात इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.